नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 1000 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी फक्त मटेरियल खर्च किती होऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। मित्रांनो, सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे। कन्स्ट्रक्शनसाठी तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत, कोणत्या कंपनीचं वापरणार आहे त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो। व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की तुम्हाला अंदाज मिळावा। 1000 स्क्वेअर फूट साठी सिमेंट किती लागणार आहे? 450 ते 500 बॅगच्या आसपास लागणार आहे। एका सिमेंट बॅगची खरेदीची किंमत आपण 360 रुपये धरलेली आहे। 450 बॅगचे झाले 1,62,000 रुपये। स्टील 3,500 किलो ते 4,000 किलोच्या आसपास लागणार आहे। स्टीलचा खरेदीचा रेट आपण 65 रुपये पर किलोचा धरलेला आहे। 3,500 किलोचे झाले 2,27,500 रुपये। बांधकाम करण्यासाठी व आरसीसी कामासाठी क्रस्टॅन्ड किती लागणार आहे? 14 ते 15 ब्रासच्या आसपास लागणार आहे। क्रस्टॅन्डचा खरेदीचा रेट आपण 6,000 रुपये ब्रासचा धरलेला आहे। 15 ब्रासचे झाले 90,000 रुपये। प्लास्टर करण्यासाठी प्लास्टर सॅन्ड किती लागणार आहे? 5 ते 6 ब्रासच्या आसपास लागणार आहे। प्लास्टर सॅन्डचा खरेदीचा रेट आपण 8,000 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे। 6 ब्रासचे झाले 48,000 रुपये। खडी साधारणतः आरसीसी कामासाठी 13 ते 14 ब्रासच्या आसपास लागू शकते। खडीचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 5,000 रुपये धरलेला आहे। ब्रासचा 14 ब्रासचे झाले 70,000 रुपये। वीट साधारणतः 16 ते 17,000च्या आसपास लागू शकतात। बाहेरील बांधकाम 9 इंची, वातील बांधकाम 4 इंची असेल तर विटांची जी खरेदीची किंमत आहे आपण ते 8 रुपये धरलेली आहे। एका विटांची 17,000 विटांची झाले 1,36,000 रुपये। स्टाईल सर्व रूम मध्ये टाईल फरशी बसवायची असेल, टॉयलेट बाथरूम मध्ये टाईल फरशी बसवायची असेल तर हा खर्च टोटली आपण एक लमसम खर्च धरलेला आहे। अंदाज येण्यासाठी हा खर्च मटेरियलचा 65 ते 70,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो। त्यानंतर ग्रेनाइटसाठी किती खर्च येऊ शकतो? ग्रेनाइट तुम्ही किचन वरती बसवणार असाल, त्यानंतर जिना टप्पीवरती असेल, डोर विंडोच्या फ्रेम तुम्ही ग्रेनाइट मध्ये बनवणार असाल तर हा खर्च टोटल ग्रेनाइटचा 40 ते 50,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो। त्यानंतर डोर विंडो स्लायडिंग साठी किती खर्च येऊ शकतो? हा खर्च सुद्धा लमसम खर्च धरलेला आहे। 1,20,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो अंदाजे। प्लंबिंग मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो? 80 ते 85,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो। इलेक्ट्रिकल मटेरियल साठी 70 ते 80,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। पेंटिंगच्या मटेरियल साठी 80 ते 90,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शन साठी मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो डायरेक्टली आपल्याला अंदाज लागणार आहे। या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 12,28,500 रुपये खर्च येऊ शकतो 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शन साठी मटेरियल साठी। समजलं मित्रांनो? सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।